जितो अय जित्या, अरे ये की बाहेर. आत काय करतोय? तुला तर अजून बायको पण नाही. जित काय जीव चाललाय दम आहे का नाही? काय झाले? करतोय काय? तू अजून आवरलं नाही वे? पोस्टर कधी लावायचे? अरे बाहेर कसला उन्हाचा कार झालाय, कातडी जळायला लागली आणि तू अजून असाच. अरे बाबा, आई सकाळ सकाळच गावाला गेली. मी एकटाच आहे घरातली कामं करायला सगळी. बरं एक काम करा, तुम्ही पोस्टर घेऊन पुढं व्हा, लावत सुटा गावात. मी रिक्षा घेऊन येतो मागून. हा असं म्हणतोयस? आण ते पोस्टर आण इकडे. पोस्टर काय तिकडे द्या. हे चल ये. चल तुम्ही 10-10, 15-15 पोस्टर घ्या प्रत्येकाने, म्हणजे आपल्याला लावायला दे. यार यार कुठे गेली पोस्टर? तू ठेवल्यात तुलाच माहिती, आम्हाला काय विचारतोय? अरे होय यार, टिपट ठेवली होती मी. कुठे गेली? परत तेच. अरे आम्हाला काय माहिती तुझ्या घरात तू कुठे ठेवली? अरे तुम्हाला नाही विचारत बाबा, मी मलाच विचारतोय. अरे याच टिपट ठेवली होती की. अच्छा कुठे? ये बर बाहेर बघू. ये बर. इथंच ठेवलं होतं. आईने ठेवलं काय दुसरीकडे? जित्या, तुझा हा येंदळेपणा आहे ना, एक दिवस नडणार आहे आपल्याला. नाहीतर काय? अरे तू नक्की घरात ठेवली होती का रिक्षाला ती पोस्टर? अरे नाही नाही, रिक्षात कशाला ठेवन मी? येणार वय. हे का बस, रिक्षातच ठेवला असेल. मी आलो बघून लगेच. अरे नाही ठेवलं बाबा, रिक्षात 100दा सांगतोय तर. अरे मी स्वतःच्या हाताने त्या टिपट ठेवलं होतं. कुठे गेलं काय माहिती? अरे एक काम करा, तुम्ही हुडका इथं, मी बाहेर हुडकतो. याच्या आईनं फेकून बिकून दिला असेल तर बघतो. चला चला शोधा. शोध लवकर. ओके. झुंजार जित्या, आम्ही दाब. अरे इकडे या. ए, काय झालं? काय झालं रे? काय चावलं काय याला? अरे हे बघ, काय मग? हरपून जाळलेला काय? अरे पण जळली कोणी पोस्टर? होय की, कस काय जळलं ही पोस्टर? आता मला काय माहिती, तुझ्याकडे दिलं का ठेवायला? ए ते बघ तिकडे काय 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 बघितलंस का? आपली पोस्टर इथं कोणतरी जाळून टाकली ती. अरे हे काय डाउनलोडिंग आहे का? अरे कोणी जाळल्यात? माझ्या लक्षात आलं, कुणीतरी हे चोरल्यात आणि मुद्दाम इथं आणून जाळल्यात. होय हे जामकर साहेबांना सांगायलाच पाहिजे. होय होय. लावा ताकद. होय होय. ए उचल, ती पुरावा म्हणून दाखवता येईल जामकरांना. चल उचल ए, उचल. चल. लाली लाली काय ए लांबो लांबो माझ्यापासून. काय काय झालंय? तू तू अशी का बसली इथे? जडतीस का? युगंधर, तू चांगलं नाही केलंस. मी 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 काय केलं? हं? आणि मी मी इथे कसं आलो? एवढं विश्वास ठेवून इथं आले, तुझ्यासोबत राहिले, पण तू माझा विश्वासघात केलास. तुला सांगत होते मी माझ्याजवळ नको येऊ, पण तू नाही ऐकलं. तू नाही ऐकलं. तू तुझ्या मनासारखंच केलंस. का वागलास युगंधर असं? मी सांगितलं होतं ना, माझ्या शरीरावर फक्त माझ्या नवऱ्याचा हक्क आहे. मी दुसऱ्या कुणाला हात नाही लावू देणार. पण मग
का केलास असं तू? माझा आता जगून काय उपयोग आहे? मला जगायचंच नाही. मला स्वतःला संपवायचं. लाली लाली वेडेपणा करू नको लाली. लाली 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 काय वेळ बोलायला. लाली चाकू लागेल. लाली लाली चाकू सोड. माझं चुकलं. मी तुझ्यावर विश्वास ठेवायलाच नको होता. लाली लाली प्लीज काम डाऊन. लाली हो हो हे बघ लाली खरंच ट्रस्ट मी तू जे काय म्हणते ना खरंच मला काय आठवत नाहीये. म्हणजे खोटं बोलते मी. दारूच्या नशेत तू काय करत होतास ना तुझं तुला भान नव्हतं. मी किती विरोध केला तुला. आता बाया पडले मैत्रीची शपथ घातली एवढ्या विनवण्या केल्या पण तू नाही ऐकलंस. तू नाही थांबलास. लाली लाली खरंच खरंच विश्वास ठेव माझ्यावर. मला नाही आठवत हे सगळं झालेलं पण पण जर झालंही असेल ना तर ते चुकून झालंय. चुकून लाली हो लाली चुकून दारूच्या नशेत झाले. लाली मी मुद्दाम असं नाही वागलोय. माझं खरंच तसं काही येतो प्लीज मला माफ कर. लाली हे बघ मी तसं नाहीये लाली. माझं प्रेम आहे लाली तुझ्यावर. मी असं का वागेन तुझ्यासोबत. लाली मी हे फक्त आपल्यात ठेवेन तुझ्या माझ्यात. प्लीज कोणाला सांगू नको. मी कोणाला सांगणार नाही. प्लीज लाली 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 प्लीज मला माफ कर. तू म्हणशील ते करायला तयार आहे पण प्लीज मला माफ कर. माझ्याकडून खरंच चुकून झालंय. माझा खरंच तसा काही हेतू नव्हता. दारूच्या नशेत झालाय. प्लीज. आता करून काय उपयोग आहे? माझी गेलेली इज्जत परत येणार आहे. आयुष्य बर्बाद झालं ना माझं. लाली एक संधी तर दे ना मला प्लीज. अरे कसली संधी देऊ तुला? कसं माझ्या नवऱ्याला तोंड दाखवू मी बोलेन ना त्याच्याशी. अरे कसं बोलणार आहेस तू जेल मध्ये? मी काढेल त्याला या सगळ्यातून बाहेर. खरंच बाहेर काढशील युगंधर? खरंच तू माझ्या नवऱ्याला बाहेर काढशील? मला वचन दे तरच मी तुला माफ करीन. युगंधर वचन दे मला. हा चतुर कोल्हा आहे. लक्ष ठेवायच्याकडे बोलण्यात गुंगवतो. जामकर साहेब जामकर साहेब ओ जामकर साहेब. जामकर साहेब काय कसला आहे मोर्चा? नाही मोर्चा नाही साहेब. पोस्टर घेऊन आलो होतो. पोलीस स्टेशनची भिंत ही रस्त्यावरची कुठली भिंत नाही पोस्टर लावायला. आणि हे दिवस आले का तुझ्यावर? आता पत्रकारिता संपली. पोस्टर लावायचे दिवस आले. अहो साहेब पिक्चरचे पोस्टर नाही आहेत ते. आमच्या लाली वहिनी हरवल्यात ना त्याचे पोस्टर येते. हा लाली वहिनी लवकर सापडा म्हणून आम्ही हे सगळं पोस्टर टेम्पोवर, ट्रॅव्हल्सवर, इष्टीवर, डंपरवर, झाडावर, भेतळावर सगळीकडे लावणार होतो. हो साहेब आता त्यासाठी आम्ही पोस्टर पण छापले होते. या पेरण आमच्या घरात ठेवले होते. हो साहेब अहो काल माझ्या घरात होते आणि आज सकाळी लावायचे म्हणून मी बघायला गेलो तर पोस्टरच नव्हते तिथं. गायबच झाले. आम्ही सगळीकडे हुडकला आम्ही पण कुठेच नव्हते. शेवटी माझ्या घराच्या मागच्या दाराला कोणतरी जाळून टाकली पोस्टर. जाळून टाकलं म्हणजे? होय पुढे काय तीच माहित नाही म्हणून तर तुम्हाला सांगाय आलोय. लाली सापडावी म्हणून हे पोस्टर लावायचे होते ना. हा ज्यांनी कुणी जाळले त्याची इच्छा आहे लाली सापडू नये. अगदी आमच्या मनातलं बोलले साहेब तुम्ही. कुणी जाळले असतील पोस्टर?